तुम्हाला माहीत आहे का, लोकांना अंधारापेक्षाही अधिक भीती कशाची वाटते? शांततेची. कारण शांततेमध्ये आपण स्वतःपासून पळू शकत नाही. नमस्कार. शोध अस्तित्वाचा या आपल्या सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या सकारात्मक चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत. ही आहे आपली हिलिंग जर्नी, ज्यात आपण आपल्या मनाला हळूवार प्रेमाने आणि स्वतःशी मैत्री करून समजून घेतो. जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण हा प्रवास तुमचा आहे, तुमच्यासाठी आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण निगेटिव्ह विचार का येतात आणि आले तर काय करायचं हे पाहिलं. जर तो व्हिडिओ तुम्ही अजूनही पाहिला नसेल तर जरूर पहा, कारण ही 21 दिवसांची हिलिंग जर्नी एकमेकांशी जोडलेली आहे. आपण आज 18व्या दिवसामध्ये आहोत, म्हणजेच मनाशी संवाद या आपल्या सिरीजच्या शेवटापर्यंत आलेलो आहोत. अजूनही आपल्याला पुढे अनेक सिरीज बघायच्या आहेत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या सकारात्मक प्रवासाला. कधी नोटीस केलं आहे का, आपण कधीच शांत बसत नाही. आपण सतत फोन, रील्स, TV, म्युझिक काहीतरी चालूच ठेवतो. कारण जशी शांतता आत येते, मनातले आवाज हळूहळू मोठे होऊ लागतात आणि म्हणूनच शांत बसणं अनेकांना अनकम्फर्टेबल वाटतं. कारण सायलेन्स म्हणजे फक्त बाहेरची शांतता नाही, ती आतल्या इमोशन्सची भेट असते. जी फिलिंग्स आपण खूप दिवस इग्नोर करतो, जी दुःख आपण बिझी राहून दाबून ठेवतो, ते सगळं शांततेत वर येतं आणि म्हणूनच लोक नॉईज निवडतात. पण हिलिंग मात्र सायलेन्समध्ये सुरू होते. जेव्हा तुम्ही कधी शांत बसता तेव्हा सुरुवातीला एन्झायटी वाढू शकते, ओव्हरथिंकिंग सुरू होऊ शकते, कारण माइंडला डिस्ट्रॅक्शनची सवय लागलेली असते. पण हळूहळू बर्न सेटल होत जातं. जसं पाण्यातला चिखल किंवा गाळ खाली बसून पाणी स्वच्छ दिसतं, तसंच मनातले विचार जेव्हा शांत होतात तेव्हा मन स्वच्छ होतं आणि तेव्हाच पहिल्यांदा तुम्ही स्वतःला मनापासून ऐकता. तुम्हाला कळायला लागतं की तुम्ही काय फील करताय, काय साठवून ठेवलं आहे आणि तुम्हाला खरंच काय हवं आहे. सायलेन्स पेनफुल असू शकतो, कारण तो खोटं लपवू शकत नाही. पण जर विचार केला तर सायलेन्स ब्युटिफुलसुद्धा असतो, कारण हिलिंग येथे जन्म घेतं. कधीकधी युनिवर्स तुमच्या प्रश्नांची उत्तरं शब्दांमध्ये देत नाही. उत्तरं देतात शांततेत, कधी तुमच्या इंटेन्शनमधून, कधी तुमच्या मनातून, तर कधी तुमच्या डीप शांततेतून. म्हणूनच रोज थोडा वेळ स्वतःसाठी फोन बाजूला ठेवा, म्युझिक बंद करा आणि फक्त शांत बसा. काहीही करू नका, फक्त शांत बसा. तुमचे थॉट्स, तुमचे इमोशनल्स, तुमचा श्वास यांचं निरीक्षण करा. कारण जितकं तुम्ही स्वतःपासून पळणं थांबवाल तितकं जास्त हिलिंग सुरू होईल आणि एक दिवस जी शांतता आधी खूप भीतीदायक वाटायची तीच तुझी सेफेस्ट प्लेस बनेल. पीस आधीपासूनच तुमच्यात आहे, फक्त तुम्हाला नॉईज कमी करण्याची गरज आहे. श्री स्वामी समर्थ.